इकडं तर आलं तर संकटात आलाय बाबा. पण ते सगळं जाऊ द्या. हे आहे आमचं राज्य पाणी दिवाळी. आजचा विषय असा आहे का हे आहे आमचं राज्य पाणी दिवाळी आणि मी हा इथला पडदा. जनरली कसं असतंय लोक आपल्या पायावर दगड पाडून घेते. माझ्या बाबतीत झाले उलट. माझ्या अंगात हा एक फिल्मी किडा. पण ती किडा अंगात असतानाच मी माझ्या डोक्यात घालून घेतला. त्याच्यामुळे झालंय असं का 5-5 मिनिटाला 2-2 मिनिटाला माझ्या अंगात कोणता कलाकार येऊन जाईल त्याचा काही नियम नाही बाबू. त्यामुळे त्याला समजून घ्या. चला आमच्या महाराजाला आणायची वेळ झाली. डंगरजनात आंधळे त्याला धरून आणावं लागत. महाराजाला आणायची वेळ आम्हाला काम ठेवलं नाही दिसत काय. चला महाराज. मी काय म्हणतो प्रधानजी, काय म्हणतो आपल्या राज्याचं नाव? हॅलो 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 नाही महाराज. हवाल हवाल हवाल. अहो तेच ते काय सुरू आहेत राज्याचे हाल म्हणाव? काय विचारता राज्याचा हवा. काय विचारता राज्याचा हवा. कधी नाही झाली माझी घ्या. अहो काय लावलं ते इथं जिवंत आमचं बेहाल झाले बघा. काही म्हणलात का प्रधानजी? काय झाले महाराज. काय जीवन तुमचं बिहार झाले. अहो इथं राजकुमारी एकटीच होऊन गेलं. तरी त्यांच्या लग्नाचा पत्ता नाही. हा मग काय मग. अहो वय होऊन गेलं तो इथं. कधी तिला लेकरं होणार, कधी माझ्या नातवंडाची तयारी बघणार. बरं काय म्हणत आहात का प्रधानजी तुम्ही? तुम्ही इथं असताना मी काय म्हणेन का महाराज. काय होईल तसं इथे कळतच नाही बघ. लग्नाचं टेन्शन आहे का तुम्हाला. होय मी आहे ना. लग्न होईल लेकरं होते मी आहे ना. काय होईल कधी होईल देवच जाणे बाबा. होईल होईल नक्की होईल. प्रधानजी काय गाणं वाजवलं. आम्ही तर इथं मंत्रमुग्ध झालं बघा. पण आम्हाला टेन्शन आहेच हो. काय झालं फादर. एवढं का टेन्शन घेऊन ना तुम्ही. अहो लिंबा राजकुमारी तुमच्या लग्नासाठी टेन्शन घेत आहे तेवढं. चेहरा बघा त्याचा कसा झाला. अय मसाडे. मी तर दिवसभर झालं तुला शोधते. तू इथे येत बसली होय. हा मग काय झालं राजकुमारी आणि डोंगला राजकुमारी. अगं एवढं मोठं लग्नाचं वय झालं तुझं आणि तू राज्यातल्या पोरांबरोबर काय गोट्यांची चुक्या खेळत बसते ना. अहो राणी सरकार टेन्शन घेऊ नका. एवढं कसलं लग्नाचं टेन्शन. मी आहे ना. तू बघतो सगळं. होय होय बघा. मला तर काही आता उपाय दिसत नाहीये बघा. महाराज मी तुम्हाला आता एकच सांगते. मला तर आता एकच रस्ता दिसू लागलाय बघा. ह्या काबडीचं लग्न लावल्याशिवाय काही पर्याय नाही बघा. तुम्ही स्वयंवर आयोजित करा. स्वयंवर? होय अगदी आमच्या ओठांवरील शब्द तोडतात बघा महाराणी सरकारने. आम्ही आता तेच म्हणणार होतो. प्रधानजी अरे भैताळा ठेव काही. प्रधानजी मी काय म्हणतो, मन काय ते बाबा मन. तुम्ही जवळील सर्व राज्यातल्या राजकुमारांना त्वरित राजकुमारीच्या स्वयंवरासाठीचे निमंत्रण पत्र पाठवा बरं. एक असलं पत्र मित्र पाठवत नाही हो मला. व्हॉट्सअप करतो बघा. अहो काही का करणार पण लवकरात लवकर मला राजकुमार तयार हवी. जो करतो मी काय तर जावा तुम्ही. चला महाराज. कुठं जायचं? चला इथं थांबा. काय करता तुम्ही? प्रधानजी जी आम्ही जाऊन आहे ना स्वयंवराचे नियम व अटी तयार करून येतो.
ठीक आहे जाऊ चला महाराज चला सुमडीत जाऊन ठरवू की जावा सुमडी हळू महाराज हळू सांग बरं झालं म्हातारे आपलं पुन्हाच कटले असं मी त्यांना कटवणारच होते अशा हुशार आहेत मला तुम्ही हा आणि आपल्या दोघांचं चालू असताना ही स्वयंवराचं नवीन लफडं कुठून काढलं तुम्ही माझा भरोसा आहे तुला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त झालं तर मग टेन्शन नाही रे बाई हुना मी लग्न करणार तर तुमच्याशी बाय झालं जा तू त्या टांगऱ्याजवळ बसला जरा वेळ लय तंतन करीत आहे म्हातारा या पोरीला शब्द दिला खरा त्या डंगराला मी म्हणलं का मी राजकुमार घेऊन येतो पण कुठून आणू आणि कशा बरे राजकुमार आणले तर ते राणीला घेऊन येतो पण आता काहीतरी उपाय करायला पाहिजे बाबा आता काय करावं कसं करावं काय मला कळलं गेलं मला बोलला हो कुठं बोलला तिकडे हो अण्णा तुम्हाला बोलला हो कुठं फिरला असं राजवाडाही असं फिरायला जमत नाही सुरीच्या फटके देते तिथं असं फिरल्यावर हो ना तुम्ही नेमका कशाला आला हो इथं कशाला आला होता धड पडायला नेमक्या गाडीच्या una casa no lo pibra शिकवे असलं काय हवापणा करू काही त्या शिव्या बिव्या देऊन द्यायचं नसतं इथं खपून घेतलं जात नाही तसलं काय सांगून कुणाला तुम्हाला आधीच Kabili ko itantra una pizza rasta kabili ko itantra काय नाही काय म्हणते की काय नाही की मला तर काय कळलं गेलं पण मी काय म्हणलं मला कळलं नाही वाटतं सुरुवातीला नाव बी विचारलं बाबा बोंबले म्हणून काय तर सांगितलं ना काय करतो माहितीये का आता ह्यालाच राजा पुढी का राजकुमार म्हणून सादर करतो बघू मग पुढी काय होईल पुढी ओ अण्णा तुम्हाला एक 500 रुपयांची चपटी देतो एक काम करता का माझं कोणता जाडे कुहू नी पिंटा राजा आईला हो म्हणलं का नाही म्हणलं का आवाज बाबा तूच म्हणलं असं कर चाल का कुहू पिंटा पिंटा म्हणजे होय काय की बाबा चला मग मी सांगेल तसं करायचं जास्त हवापणा करायचा नाही काय इथं बसून घ्या देवा पाडू नका काय चिनिकच्या घडीलाच नाही अजून 2-3 असे बकरे पाठवून ती मध्ये माझं काम झालंच म्हणून समज असे 2-3 बकरे खातो आणि अगं ती बराणीला बाजूला काढतो एक जादू की झपी देना यार अरे कोण द्या दिसायला तर धडधाकट दिसू लागलाय सर मला सर्किट माहित असतं का जरी दिसायला सर्किट सारखा दिसत असलो तरी नाही बाबा मी कोणीच तू कशाला आलायस इथे मेरे को अच्छी दुनिया जानती है तू नहीं जानता क्या मेरे को कोणीच बाबा असा दहा के कोई दत्त है संजय दत्त कौन है बाबा भाई ये क्या बोल रहा है मेरे को कुछ समझ भी नहीं आ रहा अरे तू सर्किट आहेस का तू सर्किट आहेस का एकदा मला सर्किट म्हणतोय एकदा मला बाप म्हणतोय तुझा नेमका प्रॉब्लेम काय बाबा
मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं है, तेरे को होगा तो बता. अरे काय ना मला प्रॉब्लेम तेव्हा हमारे ठोकाठोकीच बोलला ना आता तेव्हा तुला एक 500 रुपये चपटी देतो माझी मी सांगती काम करावं लागेल करशील का रिंगण चपटी के लिए अपन कुछ भी कर सकता है. अरे तूच रे, तूच वाजवी पकडून घेऊन येणार रे. चल आता इथं बस म्हणजे काय तुला सांगेल तसं कर आवलाच नाही पांडुरंगा, आता अजून एखादंच पत्र देऊ. अशी सोन्याची टोपी घालितो तुला. सोन्या गावला पाहिजे फक्त. काय बाबा उठ. कुठून आलास काय राजवाड्यात आले आले डान्स करायचा चालू केला कोण आहे बाबा तू मेरा ना? पण तुझ्याकडे बघून असं वाटत नाही रे दिसत नाही तुझा कसा चेहरा पण कसं काय सुरू होईल चेहरा ये तो मेरे मात्र लागे पूछो. अरे ह्यो नुसता आगानच वाढलेला दिसतोय हा नुसता आगानच वाढला असं तुझं डोकं कुठे आहे बाबा ये भी तुम मेरे मात्र लागे पूछो. सगळं काय नाही सुरू होतं त्याच्या आईला, हा? जे ढळीने असं ऐकलं होतं पण गुडक्यात दिमाग असतो पण ह्याच्यात दिमागातच वाट येतात अंत बोल काकोय तीन ठेवला. अरे मी आधी आता हेच विचार करीत होतो का याला देवानच पाठीला असणार एकच चमकलं कमी होतं त्याच्या आईला झाला इथं ना येतावी क्या बोल रहे हैं? याला म्हणून ती काय होईल मला समजतं तुला नाही समजतं राहू दे. तेव्हा तुला एक चपटी आणि 500 रुपये देतो मी सांगते काम करावं लागेल नहीं. ये करते रहते मुझे नहीं करता. मैंने आगे के अभी तुझे नहीं भेज जाएगा. वो तुझे बहुत नहीं है वो तुझे. मैंने वहाँ पे रोज कॉम्प्यूटर मिलाती है. बहुत टेस्टी होगा. ये भी कहती है. मैंने कभी नहीं ताकत मिलती है. अच्छा आहे खरंच एक रुपये बरं बाबा तुला बोर्नविटा टाकून 3 ग्लास दूध देतो किती 3 ग्लास कौन बेटा? मन नाही तर हम लोग हैं. आयुष्यच नाही सच में? खोटं बोलतो तो खरं नाही. हा. अगर तुम मेरे मामले में खिलाओगे तो मैं तुम्हारा कोई भी काम करूंगा. त्याला म्हणजे भातरगडी चला या इकडे बसतो त्या बघा कोण द्या हो इकडे बघा तिने वेळ त्याला सांभाळून द्या भांडण बिंडण कर नका महाराजाला घेऊन येतो डंगर आंधळे तुम्हाला माहित नाही पण मला माहिती आहे माझी आता गपची बसा आलोच नाही तुमने कॉम्प्यूटर मिलाया क्या? ये जानपट्टी निकलने का क्या नहीं तो 6 के 6 भेजे में डालूंगा. उन्हें पास्ता. ये बताइए जुबान नहीं तो 6 के 6 डाल दूंगा. देख झगड़ा मत करो. झगड़ा करना अच्छी बात नहीं होती है. मेरी माँ कहती है झगड़ा का प्रॉब्लम बहुत होता है. हमारे स्कूल में कहते हैं झगड़ा झगड़ी मत करो बच्चे की चेहरी साफ करो. अच्छे बच्चों की तरह कि अपनी जगह में शांति से बैठो वरना तुम दोनों को भी कॉन्फिडेंस नहीं मिलेगा. ठीक है बैठता हूं मैं. ओए तुम्हाला सांगितलं ए शिकुरड्या हो गबसा म्हणून ते डंगर यायला लागले आता गबसा अब तो दूर से आ रहा. अरे 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 महादेव खाली चला बाहेर चला इकडे ते का आता हे ना सगळ्यांनी वैष्णवासाठी हाय नाही नाही राणी सरकार नारसाळे नाही ते एक शेवटकर एक राज्याचे राजकुमार चेहरे बघ चेहरे हे पाहुणचड एक कार्टून दिसू लागले बघांजी जी महाराज राणी सरकारच्या बोलण्यावरून वाटत नाहीये की तुम्ही आणलेले राजकुमार चांगले आहेत. बरोबर आहे महाराज फादर ते कसं आहे ना त्यांच्या थोबाडे किती बी छपरे असतील ना तरी त्यांच्यात काहीतरी टॅलेंट असेल म्हणून तर प्रधानजींनी त्यांना आणलंय ना राजकुमारीचा आमच्यावर एवढा भरोसा आहे म्हणून आमचं जमलंय ना काय सगळा त्यांच्याकडे बोलता तुम्ही. आता राजकुमार आले तर स्वयंवराला सुरुवात करा ना.
स्वयंवराला सुरुवात करण्यासाठी काहीच अडचण नाही महाराज. तुम्ही त्या स्वयंवराचे नियम आणि अटी एकदा सांगितले ना का झालं, लगेच सुरुवात करतो. हो का हो राजकुमारांनो, इकडं महाराज, इकडं या बघा. हो का राजकुमारांनो, इथं निशाणा दिसला का? इकडं महाराज या बघा. हा, दिसला का सगळ्यांना? जमिनीवर पाय न ठेवता आणि बंदुकीला हात न लावता जो कोणी पुरुष त्या निशाणाला एका गावात भेटेल त्याचं लग्न मी लिंबानाने सोबत लावून देईन असा वचन देतो. रे बाबा वचन टाकले ना, आता मीच बोललो. अय परदान्या, नीट आहे. यांचं वचनच म्हणजे माझं शासन आहे बरं. काय पाहिली? हा, म्हणजे. अय, आता सुरू कर की स्वयंवर. लय सुरुवात करतो. त्याला काय लागतं ते? चल रे काय पहिल्यांदा तू फेकावला होता. शाबास. फादर, हे तर मला लई सुंदर दिसू लागलं बघा. हे एकदम काळ्या वांग्यावानी आहे. आणि आता तर भरीत बी बाहेर आलेलं दिसू लागलंय. काय सुरू आहे हे? हा, तुमच्या बोलण्यावर वाटत आहे की हे झोपून आलाय राजकुमार तो खूपच काळा आहे. कोण आहे तो? महाराज, जरी ते दिसायला डांबरासारखा काळा फुटफुटीत असला तरी त्याच्या फिऱ्यासाठी गुण आहे महाराज, गुण. आता भूसहारा आपण कोण आहे ते? महाराज, हे आहे किरकिरी राज्याचे राजकुमार काल ते बोंबले. नाव तर लिंक मध्ये दिसत आहे. करा मग सुरू स्वयंवर. ऐ पाणीच्या तुला आता सांगतो, महाराजांनी सांगितलंय तरी मी त्या रिपीट आणतो. जमिनीवर पाय ठेवायचा नाही, पिस्तुला हात लावायचा नाही, तरी मी तिथं बंदुकीनं गुढी हाणायची. आणून गाठीवर चल. तुला काय होतंय? निंबू इकडे. निंबू हत्या घरात माहीत प्रतिम साकी किनी. निंबू हत्या घरात माम सुरू किनो बंदा कुटिंदे राजहुर आला. महाराज बाबा, महाराज याला तर नियमच साधला पण तलवारीने हाणला. हा? तलवार कुठून आली? अहो गोळीनं मारायचं होतं लोकांची. झाली चूक म्हणायची महाराजांना, असून द्या त्याचा तर एक नियम केलाय. नाही नियम मोडला महाराज, त्याला बाद कर. काकोई तुम्ही बोलला. बोलला तुम्ही आता, झालंय तुमचं आता, बोलला. बात करा करा. बादच झालेला आहे. कोणता राजकुमार गावावर आता? चला एक टॉन घ्या, दुसऱ्याचा तू भेटला होता. सामान्य रे पीस तुला याच्याकडे. आणि फादर, ह्यो तर लई दांडगा दिसू लागलाय. निवळ तोंडगा दिसू लागलाय बघा. ये डोंगा किसको बोलते थे? ते कोण बोले रे? मुंबई पे राजकर्ता हूँ मैं, मुंबई पे. जाऊन कुणाला देतो रे तू? निशाणा मारते, निशाणा मार मग बघते तुझं. ठीक है, माइक पकड़ ना सकते. महाराज बाबा, महाराज ह्याला तर पहिला नियम पूर्ण केला, ह्याला हवेतून गोळी मारले. मग महाराजांना दुसरा नियम मोडला की बंदुकीला हात लावला. काय सुरू आहे? नियम नीट सांगितले ना तुम्हाला? जाऊ द्या आता. सांगितले पण डोके जरा कमी आहे त्यांची, अंगानच वाढलेले, बुद्धी जरा कमी भेटली त्याला. मग तुम्हाला की नाही का कसले राजकुमार आणले? ह्यावर आता कोणता राजकुमार? पुढचा राजकुमार फक्त दूधच पिणार आहे महाराज. थांबा आता, बघू त्याच्याकडे काय आहे. सगळे शिकवले. काय करणार तुम? मला घोषवी नाही आला. मला काय करायचं? ये. काय करीतो बाबा? काय आहे त्याच्यात? असा अभिप्राय महाराज, काय? हे तर लेकरूच आहे. दूध पिणारे किंवा होतं. हा? हे काय चालू आहे राजदरबारात? महाराज, अहो तुम्ही काय? दिसून आले महाराज ते तुम्ही काय केलं ते. अहो आम्ही काही केलंच नाही. पण तुम्ही काय केलं ते मला कळले नाही महाराज. अहो काय सुरू आहे? असू द्या आता, असू द्या. चार चौकात असं करणं बरं दिसत नाही मला. आजूबाजूला बाया माणसे आहेत तुमच्या. अहो प्रधानजी काय सुरू आहे? असू दे, असू द्या आता, झाकून घेतो मी असं. अरे त्याच्या राहिलं मैं आपल्या जागरूक बोला रहा था. तो क्या बात थी? म्हणजे तो गाडीत होता ना, काय
अब मुझे ताकत भी आ गई। अब देखो मैं कैसे तुम्हारे निशाना लगा रहा हूँ। काय करू तो बाबा निशाणा लावाय रस्ता फिट काढी तो काय त्याच्यात तुम्ही आता आता अरे त्या कुलीला एक तुझ्या कुणी घातली होती बाबा हाँ कुलीला दिलं माहिती तू हाँ देखो काय घातली तो बाबा ओय 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 अरे इकडे त्याच्या सकट काय तोड करे बाबा झाले बाबा त्याचा कोणी कुठून झाले काय झालं महाराज याला तर त्या काळ्या वाघाच्या डोक्यात हिटच घातली बघा. याचं नुसतं दिसण्याच्या कामाचं आहे बघा. काही काम येत नाही ह्याला. नुसतं लहान लेकरू. आई आता काय करावं हे फिरच मागितलं मी. जादू क्या हुआ जादू मैं नींदा क्यों नहीं हाँ धूप नहीं है चलो फिर तुम्हारा भी कोई काम नहीं है तुम्ही तिघ काही गावाची नाही टोंड्या इतकी साधी सहज सोपी होती हा सहज साधी सोपी तुम्हाला करता आली नाही या बघा जमिनीवर पाय नव्हता ठेवायचं तुम्हाला सरळ इट घ्यायची अशी दणकी द्या ठेवायची त्याच्यावर पाय नाही ठेवला जमिनीवर पाय काही विषय नाहीये बंदुकीला नव्हता हात लावायचा गुल्याला नावाला नका हो ऐ टोंड्या पिस्तुला ती गुळी दिली पिस्तुलाला नव्हता हात लावायचा गुळीला लावायचा होता ना याला काय होते आता बघा नाही कसा नेम लागला नाही लागला तरी राजकुमारी आपली प्रजाने नियम पूर्ण केला महाराज. त्यानं निशाणा मारला की हो. राजी बोला काय बोला हे राजा तुला दिसत घात आहे. नाही तसं नाही काही अय बाबा माझी ती तुझा खेळ खाला झालाय तू बस तिकडे चल भाई तिकडे बस बस जाऊन बस. तसं काही नाहीये महाराज विश्वासघात आता जाऊ द्या की महाराज. एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. परदाने किती मंगळ असलं तरी बी आपल्या लेकीची काळजी घेईन की चांगली. हा ते खरंय पण लिंबाराने खुश राहील का त्याच्यासोबत. नाही खुश महाराज. हा, ते. कसली कसली असेल तर तुमचीच आहे की हो. आपण काय करावं मला कळेना. मंडळी हो मंडळी आता तुम्हीच सांगा बरं फोन जाऊ देऊ का यांचं. आता माझ्याकडे काही उपाय नाही बघा प्रधानजी. महाराज तुम्हाला खरं सांगतो आता गड्यानं नियम बी पूर्ण केले अटी बी पूर्ण केल्या त्याच्यावर मायला क्या नाव लग्न काय होतंय त्याला अहो लग्न लावायला काही नाही पण लग्नासाठी लग्न permission लागेल ना. लग्न येण्याचं लागलं म्हणजे आम्ही आमचा डायलॉग मध्ये मोकळे बाई अहो बाई वाड्यावर येईल पण पंडित यायला पाहिजे ना आधी. नाही बाबा नाही लगीन माझं तर अष्टगामी मीच म्हणणार निघू ये पुढे काय होतं त्याला फुलं द्या राणी मारलं का त्या सगळ्याच्या हातात माझा याला काय होतंय तुम्हाला सगळे देऊ महाराज जावा तुम्ही धरा, धरा, पूर्ण धरा. करू का होय सुरू मग आता गणनायकं गणुरं मोरेश्वरं देवीरं वल्लाळो सुरंग्यायकमणो चिंतामणि देवरं सुमंगल सावधान. तिथंच काही आता 500 रुपयाचं 50 मारून नका बघा कडकडानं घरला निघा आता. अरे किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आत्ताच आपण पाहिलं की एका मुलीसाठी 3 मुलं भांडण करत होती लग्नासाठी. त्याच्यावरून कळतं की मुलीचं गुणोत्तर हे मुलांपेक्षा कमी आहे.
आजही भारतात मुलींचा गुणोत्तर हे 100त 105 आहे. म्हणजे उर्वरित 5 मुलांना त्यांचं आयुष्य एकटंच काढायला लागेल. मग कसं होईल मुलांना तुमचं? अवघड आहे. There is an English proverb, a home without daughter is body without soul. आजची स्त्री सक्षम आहे, तिला फक्त तुमच्या साथीची गरज आहे. जाता जाता इतकंच विचारेन की जर शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य स्थापित झालं असतं का? जर शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य स्थापित झालं असतं का? आणि जर जिजाऊ नसत्या तर शिवबा घडला असता का? खरंच विचार करा आणि बोला. जो